ॲटोसाठी लागणारा LPGचा पुरवठा सुरळीत पद्धतीनं होत नसल्यामुळे जे आहे ते नागपूर शहरात असलेले सुमारे 20च्या जवळपास ॲटो LPG पंप बंद पडलेले आहेत आणि याचा फटका जो आहे तो ॲटो चालकांना आणि अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे प्रवाशांना होतो आहे. कारण प्रवाशांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते कनेक्टिव्हिटीसाठी ॲटोचा नागपूरमध्ये सहारा असतो. मात्र आता ॲटो चालकांना LPG मिळत नसल्यामुळं जे आहे ते LPGवर चालणाऱ्या ॲटोंची चाकं थांबलेली आहेत. मात्र यावर पर्याय म्हणून पेट्रोलवर ॲटो चालक आपली ॲटो चालवून जी आहे ती प्रवाशांना सेवा देत आहे. मात्र यामुळं वाढत्या पेट्रोलच्या दरांमुळे जे आहे ते ॲटो चालकांना याचं नुकसान जे आहे ते सहन करावं लागत आहे. नागपूरमध्ये गो गॅस, स्फूर्ती आणि अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे ॲटो LPG पंप आहेत. सुमारे 20 पंप आहेत आणि त्यांच्याकडं आवश्यक असलेला LPG साठा नसल्यामुळं हे 20ही पंप जे आहेत ते बंद पडलेले आहे. आपण काल पाहिलं होतं की एका पंपकडं LPGचा थोडा साठा होता. मात्र गेल्या 30 दिवसामध्ये 90 रुपयांना म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या वेळी 55 रुपये प्रति किलो असलेला LPGचा दर जो आहे तो काल 135 रुपये प्रति किलोपर्यंत गेला होता. त्यामुळे 90 रुपयांना दर वाढले होते. मात्र त्या पंपातला देखील LPG आता संपलेला आहे आणि तो पंप देखील बंद झालेला आहे. त्यामुळे आता नागपूरमध्ये ॲटो चालकांना LPG भरण्यासाठी एकही पंप उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळतं. आपण या पंपवर आहे आणि इथं LPG भरण्यासाठी ॲटो चालक आलेले आहेत. काका, तुम्ही इथं LPG भरायला आले, मात्र या पंपावर LPGचा साठा नाही आहे. काय आता तुमच्याकडे पर्याय असेल? आता काय करू शकतो सर? आता काही इलाज तर काही दिसून नाही राहिला. घराकडे जावं लागेल. गॅस राहणारच नाही राहणार तर गाडी चालवणार कसं? आणि पेट्रोलवर काही ॲव्हरेज देणार नाही आहे गाडी. जे गॅसवर चालली आहे ते पेट्रोलवर ॲव्हरेज देईन का? नाही देणार. त्याला एक वेळा गॅसची आदत पडली ते सुका कार्बोरेटर चालते, तो पेट्रोलवर काही ॲव्हरेज देणार नाही. आता त्याच्यासाठी काही इलाज नाही. आता इथं राय होईल, थोडंसं 10 मिनिटं थांबीन, चाललं जाईन घराकडे खाली का करू शकतो? बरं, शहरात कुठल्याच पंपवर LPG नाही आहे? नाही ना, कुठंच नाही सर. सगळेच तर पंप बंद दाखवत आहे. बरं, काल LPGचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. म्हणजे रेट का? हो. रेट प्रत्येक अलग अलग रेट आहे सर सगळ्याचे. इथं कुठं 100 आहे तर कुठं 135 आहे तर कुठं, म्हणजे त्याचं काही आता प्रत्येक पंपावर तर हिंडू शकत नाही ना आपण. आपल्याला जे माहीत पडते ते आपण सांगतो तुम्हाला. आता हे इथं रेटच वाढले, त्याला काय करणार आहे? रेट वाढल्यावर आपल्याला चालवणार. मला सांगा, आता LPG मिळत नाही आहे, तुम्हाला परिवार चालवण्यासाठी ॲटो चालवणं आवश्यक आहे. आता तुम्ही काय पर्याय शोधाल आणि वाढत्या दरानुसार प्रवासी तुम्हाला वाढवून पैसे देतात का? नाही देत. प्रवासी आपण तुम्ही म्हणता किती टाका, पण आम्ही पैसे देणार नाही. तुम्हाला यायचं असेल या, नाही तर नका येऊ. त्याच्यामुळे आम्हाला नुकसानमध्ये ॲटो चालवावं लागत आहे. आणि आम्हाला LPG भेटत होता माटे चौकमध्ये, पण तो 135 रुपये लिटरच्या हिशोबाने भेटत होता. ते मनमानी रेट वाढवला आहे त्यांनी, माटे चौकवाल्यांनी. आणि हे जे गो गॅसवाले जे आहे 56 रुपये लिटर होता, 56चे त्यांनी 70 केला, 70 ते 80 केला, 80 ते आता 100 रुपये केला आहे. 100 रुपयाच्या नंतर आता गॅस आली तर ते म्हणतात की आता जेवढे रेट वाढून येतील तेवढ्या रेटने तुम्हाला हे भरावं लागेल गॅस. आता तर 2-3 दिवस झालं आम्ही रोज चक्रा मारत आहे, तरी इथे गॅस काही भेटून नाही राहिला. आणि दरवाढी झाली आहे. दरवाढी झाल्याच्या नंतर आम्ही टाकायला तयार आहे, पण कस्टमर पैसे द्यायला तयार नाही. शाळेचे मुलं राहतात, मुलंवाले शाळेचे वर्षभर एकही रुपया वाढवून देत नाही. ज्या दरामध्ये ठरला आहे त्याच दरामध्ये घेऊन जा म्हणतात. तुम्ही मग 100 हो, 150 हो, हे काही हो. गव्हर्मेंट म्हणते की साठा आमच्याकडे भरपूर आहे तर इथं ऑटोवाले उपाशी मरत आहे, त्यांच्याकडे LPG नाही आहे. मग LPGच्या गाड्या काढल्याच कशाला? तुम्ही एक प्रश्न असा पण आहे की आता LPG मिळणार नाही तर मग तुम्ही ॲटो कसा चालवणार? काय उपाय असेल? ऑटो बंद ठेवावं लागेल. बंद ठेवून तो मोर्चा घेऊन जावा लागेल मुख्यमंत्रीच्या बंगल्यावरती. हो का? कारण आमची काहीतरी सोय करा. सगळ्याची सोय करता, ऑटोवालीची का सोय नाही करत? नक्कीच ते अत्यंत संतप्त भावना आहेत. आणखी एक काका आलेले आहेत. मला सांगा, तुम्ही LPG भरायला आलेले आहे का आणि काय स्थिती आता LPGची सध्या? पुरेच मानजान साहेब, किती तो बंद ठेवणार आहो? गॅस नाही, काही नाही, किती तो बंद ठेवणार आहो? सगळा परिवार तफात पडला आहे. आपल्या ऑटोच्या भरोश्यावर सगळं घर चालून राहिलं. खर्चात माणूस अगर घरी बसान तर काय करणार आहे मग? नक्कीच आपण पाहतोय की ऑटो चालकांची दयनीय स्थिती झालेली आहे. कारण एका बाजूला LPG मिळत नाही आहे, दुसऱ्या बाजूला प्रवाशांकडून वाढीव दर मिळत नाही आहे. त्यामुळं आता नेमकं करायचं काय? पेट्रोल भरून ॲटो चालवणं हा पर्याय ऑटो चालकांपुढं आहे. मात्र पेट्रोलच्या किमती देखील परवडण्याचं झालेल्या आहे आणि त्यामुळं मिळणारा ॲव्हरेज देखील
कमी आहे, त्यामुळे आता उदरनिर्वाह चालवण्यासाठी पेट्रोलचा सहारा घेतील. मात्र आता नागपूर शहरामध्ये LPGचा पुरवठा कधी सुरळीत होतील या प्रतीक्षेत नागपुरातले सर्व ऑटो चालक आहेत आणि पेट्रोल पंपाच्या म्हणजे या LPG पंपच्या बाहेर ते बंद असताना देखील आज तरी LPG येईल या अपेक्षेनं आपले ऑटो लावून थांबलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.